पुढची बातमी आहे नागपुरातून। नागपुरातील कालच्या मुसळधार पावसाचा फटका बेलतरोडी पोलीस स्टेशनला बसलाय। पोलिसांनी जप्त केलेली वाहनं पाण्याखाली गेली आहेत। पाऊस थांबून 12 तास उलटले तरी अजून काही भागातील पाणी ओसरलेलं नाहीये। तर नागपूर शहराला काल मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनला देखील याचा फटका बसलेला आहे। जी वाहनं जप्त करून या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती ती वाहनं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। जवळपास पाऊस थांबून आता 12 तास उलटलेले आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणी पाणी हे जसंच्या तसं दिसतंय। जवळपास अर्ध्यापर्यंत ही सगळी वाहनं पाण्याखाली गेली आहेत। नागपूरच्या अनेक भागामध्ये काल पाऊस झालेला आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे। सध्या मी बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या समोर उभा आहे। आपण बघू शकतो की हे बेलतरोडी पोलीस स्टेशन आहे आणि या बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच्या बाजूला पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईमध्ये जप्त केलेली जी वाहनं आहे ती ठेवलेली आहे आणि ती वाहनं कशा प्रकारे आपल्याला पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जर का तुम्ही बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जे खाली प्लॉट्स आहेत त्या खाली प्लॉट्समध्ये कशा प्रकारे पाणी भरलं हे दिसतं आणि बेलतरोडी पोलिसांनी देखील वेगवेगळ्या कारवाई जप्त केलेल्या वाहनांची स्थिती बघा। बऱ्यापैकी वाहनं हे साधारण तिथे 2 फुटापर्यंत पाणी असेल, 1.5 फुटापर्यंत पाणी असेल। 1.5 फुटापर्यंत पाणी असल्यामुळे काही वाहनं पाण्यामध्ये तरंगताना पाहायला मिळत आहेत, तर काही वाहनं पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच अशा प्रकारचं चित्र मनीषनगर, बेसा, बेलतरोडी भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की जे खाली प्लॉट्स आहे त्या संपूर्ण खाली प्लॉट्समध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे, तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि बेलतरोडी पोलिसांनी जप्त केलेली वाहनं देखील कशा प्रकारे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या दृश्यांमधनं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे निश्चितच काल आलेल्या पावसाचा वेगवेगळ्या स्वरूपाने इफेक्ट पडला। त्यामध्ये आपल्याला हे देखील पाहायला मिळतं की पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना देखील कशा प्रकारे या पावसाचं नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। नागपुरात काल झालेल्या धुवाधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। बहुतांश भागातील पाणी आता ओसरलेलं असलं तरी बेसा भागातील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या मैदानामध्ये 1.5 ते 2 फूट पाणी साचलेलं आहे। शाळेच्या ग्राउंड फ्लोअरवरती देखील शिरलेलं पाणी अजूनही ओसरलेलं नाहीये आणि दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। सध्या मी नागपूरच्या बेसा भागातील स्कूल ऑफ स्कॉलर समोर आहे आणि स्कूल ऑफ स्कॉलरचं हे जर का दृश्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काल सायंकाळपासून पावसाने उसंत घेतल्यानंतरही या शाळेसमोर कशा प्रकारे तलावाचं स्वरूप अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर का काल जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा काय भीषण परिस्थिती असेल याची कल्पना न केलेलं बरं। दूरवरपर्यंत जर का बघितलं तर एकदम पूर्णतः मैदान हे पाण्याखाली आहे, पण आतमधला ग्राउंड फ्लोअरचा जो शाळेचा काही भाग आहे तो देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच शाळेतील खेळणे असेल, मैदानाचे साहित्य असेल ते देखील कशा प्रकारे पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतं आणि अजूनही इथे साधारण 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही या दारावरचं बघा, काल जो पूर आला होता त्या पुरामध्ये जे साहित्य वाहत आलं ते कशा प्रकारे या दाराला अडकलेलं आहे। सोबतच सुरक्षा रक्षकाची जी कॅबिन असते दारावरची ती बघा, ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। म्हणजे रस्त्यापासून साधारण शाळाच ही जवळपास 2.5 ते 3 फूट खाली आहे। त्यामुळे पूर्णतः या शाळेच्या मैदानाला तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच बेसा नगर परिषद अंतर्गत हा संपूर्ण परिसर येतो, त्यामुळे निश्चितच कुठेतरी नगर परिषद प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।